स्वीकारला गेलाय आणि प्रथमतः फलंदाजी करता आमंत्रित केलं गेलंय ध्रुव 11 वाल्मिकी सातपटी संघाला. आजच्या दिवसातले अंतिम सामने खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचे लक्ष देखील वेधित झालेले आहेत. सामने रफ अँड टफ यावेळी जरूर पाहायला मिळते, यात काही दुमत नाहीये. एका बाजूने आपण पाहताय साईराज भिरवाडी, एका बाजूने आपण पाहताय वाल्मिका सातपटी, वाल्मिक 11 ध्रुव 11 वाल्मिका सातपटी. या दोन संघादरम्यानचं बिग बॅटल यावेळेस पाहायला मिळत आहे. सामना 2 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. एका बाजूने असेल साईराज भिरवाडी, एका बाजूने असेल ध्रुव 11 वाल्मिका सातपटी. या दोन संघादरम्यानचं बिग बॅटल यावेळेस जरूर पाहायला मिळतं. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असणार आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. यावेळेस जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि तदनंतर खास करून मनोर संघासमोर 2 हात करणार आहे. उर्मी 11 मनोर संघासमोर 2 हात करणार आहे. मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज यावेळेस सजवताना पाहायला मिळेल. एका बाजूने आपण जर पाहिलं दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असणार आहेत. केल्याचा प्रयत्न हा जरूर केला. आपण पाहिजे चांगला फटका आहे, चांगला टायमिंग आहे, बॅटचा प्रॉपर एलिव्हेशन आणि जेवढा सरळ फेकून दिले आउट ऑफ द पार्क. षटकार, चांगला फटका. थँक्यू सो मच डीजे. आपल्याला जाऊन वधारला गेलं. एकूण अॅक्युरेट जाऊन पोहोचले. जवळजवळ 6 या दशकामध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिल्यानंतर सातपटी संघाचं खातं आणि खास करून आपण जर पाहिलं तर मिस्टर विरूचं खातं या ठिकाणी ओपन होताना पाहिलं. 2 चेंडू आणि बॅक टू बॅक षटकार. टायगर अभि जिंदा आहे. आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट दर्शवत असताना फलंदाज मिस्टर विरू 6. थँक्यू सो मच डीजे. 2 चेंडू आणि दोन चेंडू आणि 2 बॅक टू बॅक षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात. नापकाचा आलेख फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय. जवळ 12 या दशकात प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळते. थोडंसं फास्ट केला विनंती आहे स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. थोडंसं फास्ट केला. गोलंदाज सजवताना पाहायला मिळते मिस्टर जीवा. यावेळेस पुन्हा एकदा आ बैल मुझे मार, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार 6. तीन चेंडू आणि बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅट मधलं पाहायला मिळतात मिस्टर वीरू. सुपर्ब. षटक क्रमांक 1. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू ते 3 षटकार पाहायला मिळतात मिस्टर. आपण जर पाहिले ना तर वीरू सुपर्ब. आपण जर पाहिलं तर जगनजी पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या षटकाराकरिता 501 रुपयांचा कॅश प्राइज हे देखील आलेला आहे मिस्टर वीरूकरिता. चांगली गोलंदाजी चेंज ऑफ पेस यावेळेस केले होते मित्रांनो. समोरचा फलंदाज ना जर अटॅकिंग मोडमध्ये असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी देखील करणं फार आवश्यक असतं आणि ते गोलंदाजी केली आहे. गोलंदाज आपण जर पाहिलं तर जीवा चांगला कमबॅक केले. 3 चेंडू खास करून षटकार ठोकले त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेलंय मिस्टर जीवाच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस परंतु यावेळेस प्रोटेक्शन नाहीये. चेंडू थांबणार नाहीये, जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. सुंदर फटका पाहायला मिळाला. 4 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. आउटस्टँडिंग फलंदाजी, क्लासिकल फलंदाजी. थँक्यू सो मच डीजे. 4 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. सुपर्ब. खरं तर प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचं प्रामाणिक कार्य त्याच्या बाजून केलं जातंय. विरूला आपण पाहताय यावेळेस फटका फसलाय परंतु यावेळेस नो मॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल झालाय. निर्जन स्थळी चेंडू खास करून ट्रॅव्हल झाला गेलाय. तोपर्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं 1 धाव परिपूर्ण केलेली आहेत. बघा मित्रांनो 4 षटकार आले त्यानंतर आपण जर पाहिलं तर सिंगलला खास करून प्राधान्य हे दिले गेले मिस्टर विरूच्या माध्यमातून आणि या ठिकाणी 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळते. दफलक जाऊन फ्लाय झालाय, रोदिंग झालाय, जाऊन पोहोचले जवळजवळ 25 या धावसंख्येत प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. जवळजवळ या ठिकाणी एका षटकाचा खेळ परिपूर्ण पाहायला मिळतोय.
षटक क्रमांकाबद्दल पहिले तर एका षटकाचा खेळ परिपूर्ण झाला आहे. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर आणि एका षटकाच्या समाप्त अखेरीस धावफलकात सारे जाऊन पोहोचल्या जवळजवळ 25 या धावसंख्येमध्ये स्कोर कार्ड हे पाहायला मिळत आहे. व्हिडिओला आपण पाहत आहे ज्याच्या बॅटमध्ये 4 षटकात 6 पाहायला मिळाले. सुपर फलंदाजी. फलंदाज निको याला सजवताना पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हे सातुरी डावपेच खास करून आखावे लागतील मिस्टर वीरूच्या विपक्षामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूने आपण पाहू शकाल निको, एका बाजूने आपण पाहू शकता येतं मिस्टर वीरू. यावेळेस आपण जर पाहिलं ना तर मिस्टर निकोला या ठिकाणी उभं करून दाखवलं. याचा प्रयत्न चांगला टायमिंग याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. परंतु क्षेत्ररक्षकाला जज करतायत परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू गेलाय. पुन्हा एकदा यावेळेस पाहायला मिळतो मिस्टर वीरूच्या बॅटमधला षटकार 6. मिस्टर वीरू यू ब्युटी. थँक्यू सो मच टीचर. आपण पाहू शकाल हे षटकार पुन्हा एकदा जर आपण जर पाहिलं तर जगनजी पाटील यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज हे वितरित करण्यात येईल सामना समाप्ती अखेर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मिस्टर वीरू यांच्या माध्यमातून या आतिषबाजी पाहायला मिळत्या. काही फलंदाजा सुपर आउटस्टँडिंग एलिगंट फलंदाजी पाहायला मिळते मिस्टर वीरू. डबलकस साली जाऊन पोहोचल्या जवळजवळ 37 या दशकामध्ये प्रोग्रेस कडे पाहायला मिळत्या. वीरू काय फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण चेंडू वीरूच्या बॅट मधनं पुन्हा एकदा पाहायला मिळतो. यावेळेस कॅमेरामॅनला हा चेंडू सलामी दिलेली आहे. सुपर. दहा चेंडू फेस केलेत आणि 43 धावा. काही कमालीची फलंदाजी राहिली आतापर्यंत मिस्टर वीरूची. 10 चेंडू खऱ्या अर्थानं फेस केलेत आणि वैयक्तिक आपण इंडिव्हिज्युअली आपण जर धावा पाहिल्या तर 43 धावा. सुपर आउटस्टँडिंग फलंदाजी. यावेळेस प्रेक्षकांचं मनोरंजन प्रामाणिक केलं जात आहे. खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला जात आहे. आपण जर पाहिलं तर यावेळेस चांगला कॉल आहे. 2 धावाचा प्रयत्न खास करून जरूर केला जातो. जीवाची आकांक्षा केली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळाल्या. 2 धावा खास करून परिपूर्ण धावफलकात झाले का जाऊन पोहोचलाय जवळजवळ 45 या धावसंख्येवरती. खास करून वीरूला स्ट्राईकवरती येणं फार गरजेचं होतं आणि ती स्ट्राईक खऱ्या अर्थानं वीरूला मिळालेली आहे. ज्या रीतीनं फटक्याची अतिशबाजी पाहायला मिळत्या मिस्टर वीरू नावाचं वादळ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये झुंजावलं गेलंय. सुपर आउटस्टँडिंग फलंदाजी. 5 धावा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आपण जर पाहिला तर यावेळेस ट्रॅक आणि विकेटच्या पाठीमागून चांगलं क्षेत्ररक्षण विकेट झालं मिस्टर वीरूच्या खेळीला. यावेळेस पूर्ण चांगली फलंदाजी राहिली. खास करून मित्रांनो फलंदाजी आवडली असेल ना तर जरूर टाळ्या वाजवायला हव्यात मिस्टर वीरू करिता. सुपर आउटस्टँडिंग फलंदाजी. थँक्यू सो मच टीचर. चला लगेच ध्रुव 11 वाल्मिकी सातपटे आपण क्षेत्ररक्षण विरचना सजवून या. आपण पाहिला ज्याचा खास करून 1 हँडेल हिरोला आपण पाहिलं मिस्टर वीरूला आपण पाहिलं ज्याच्या बॅटमध्ये 7 षटकार आले. त्यात परिपक्व आपण जर पाहिलं तर धावफलकात 6 जाऊन पोहोचलाय. जवळजवळ 45 समोर लक्ष आहे. 46 धावांचं लक्ष हे समोर आहे. सामना जिंकायचा असेल खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं साईराज बिरवाडी संघाला तर मिस्टर वीरूला मैदानाच्या आतमध्ये आठवावं लागेल. ज्या रीतीनं षटकारांची आतिषबाजी केली गेली त्याच्या बॅटमधनं खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले ना तर 7 षटकार इंडिव्हिज्युअली आपण जर पाहिल्या तर जवळजवळ 45 धावा त्याच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. एका बाजूने आपण जर पाहिलं तर नितेश घरत देखील तितकाच ग्रितेश घरतला आपण पाहत आहे तितकाच विध्वंसक फलंदाज आहे. त्यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता यावेळेस पाहायला मिळते आणि तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल ग्रितेश घरतला देखील. समोर लक्ष आहे जवळजवळ 46 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतंय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूने क्रितेश घरतला आपण पाहिलं एका बाजूने आपण वीरूला पाहिलं एका बाजूने आपण क्रितेश घरतला पाहू शकतायत इन ॲक्शन मध्ये. समोर लक्ष आहे जवळजवळ 46 धावांचं लक्ष हे समोर आहे. मजा येईल सामन्यामध्ये मित्रांनो. प्रेक्षकांचे लक्ष देखील विदित झाले सामन्याकडे.
मिस्टर वीरूला आपण पहिले इन ॲक्शन मध्ये जवळजवळ त्याच्या बॅटमधून सात षटकार खऱ्या हाताला पाहायला मिळाले. आता इथून पुढे जर सामना जिंकायचा असेल साईराज भिरवाडी संघाला तर इथून पुढे क्रितेश गरजची भूमिका देखील मध्यवर्ती राहील, यात काही दुमत नाहीये. येणारे 12 चेंडू येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता जवळजवळ 46 धावांचं लक्ष हे टार्गेट सेट करण्यात आलंय. एका बाजूने आपण अवधूतला पाहताय, एका बाजूने आपण मिस्टर क्रितेश गरजला पाहताय. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या सामन्याच्या दृष्टिकोनातून हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल, यात काही दुमत नाहीये. समोर लक्ष आहे येणारे 12 चेंडू आणि विजयाकरिता 46 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्रितेश गरज इन ॲक्शन मध्ये, एका बाजूने आपण अवधूतला पाहाल. चांगला गोलंदाज आहे, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेले आणि तो गोलंदाज ज्यावेळेस इन ॲक्शन मध्ये जर पाहायला मिळतोय. मिस्टर आपण जर पाहिलं तर अवधूत राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस अटॅक जरूर करेल. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आपण जर पाहिलं तर यस पंताचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचलेत. वाईट चेंडू आहे आणि 1 धाव 2 धावा खास करून अर्जित पाहायला मिळत आहे. धावकाचा आलेख रुदिंगच झाला, एक्स्ट्रा रनने जाऊन पोहोचलाय जवळजवळ 2 या धावसंख्येवरती. बोलूयात लाईव्ह ॲक्शन मध्ये षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 1 प्रगती पथावर आहे. गोलंदाज वेळेस सजवताना पाहायला मिळते अवधूत. या ठिकाणी आपण जर पाहिलं यस पुन्हा एकदा वाईट चेंडू म्हणजे समोरचा गोलंदाज प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय, कारण समोर फलंदाज देखील तितकाच दर्जेदार आहे. त्याच्याकडे मोठी फटके खेळण्याची क्षमता आहे. एक विध्वंसक फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे, एक वादली झुंजार खेळी करणारा फलंदाज यावेळेस समोर पाहायला मिळतो क्रिकेट घरात. आणि तशा प्रकारची फलंदाजी करावी लागली मैदानामध्ये सामना जिंकायचा असेल. आणि यावेळेस आपण जर पाहिलं ना तर साईराज भिरवाडी संघाला जर यावेळेस सामना जिंकून दिला ना तर शैलेश दुपारे यांच्या माध्यमातून 2001 रुपयांचा कॅश प्राईज हे खास करून वितरित केलं जाईल, सौजन्य पाहायला मिळेल. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु ऑन साईडला चांगलं फील्ड चेंडूला केलं गेलं. 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण हे पाहायला मिळते. एक्के दुकेशे काम नाही चलेगा मेरे दोस्त. सामना जिंकायचा असेल ना तर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर वीरूला मैदानामध्ये आठवावं लागेल. सामना जिंकायचा असेल त्याच्या बॅटमधून 7 षटकार आले होते. अगदी तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये. गोलंदाज आपण पाहताय अवधूतला 2 चेंडू बॅक टू बॅक खऱ्या अर्थानं वाईट हाताळले होते, त्यानंतर खास करून कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक खऱ्या अर्थानं केलंय मैदानामध्ये मिस्टर अवधूत. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर गोलंदाज अवधूत इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस हेलिकॉप्टर अटॅम्प्ट केला आहे परंतु यावेळेस प्रोटेक्शन आहे. आपण पाहू शकाला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खास करून ट्रॅव्हल झाला गेला, चेंडूला व्हेरी वेल स्टॉप केले गेले. तोपर्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं फक्त 1 धाव यावेळेस परिपूर्ण केली जाईल. धावफलकाचा आलेख रुदिंगच झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळजवळ 6 या दशकामध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर क्रितेश गरज त्याने जर सामना फिनिश केला, जर सामना विजयी करून दिला तर खऱ्या अर्थानं शैलेश दुपारे यांच्या माध्यमातून 2001 रुपयांचं कॅश प्राईज पाहायला मिळतंय. केल्याचा प्रयत्न पंचाचे संकेत येत आहेत. 9 चेंडू आहे आणि यावेळेला काय घडलंय मैदानामध्ये 2 धावा खऱ्या अर्थानं यावेळेस परिपूर्ण केल्या. जीवाची आकांक्षा खऱ्या अर्थानं केली गेली मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आणि पुढचा चेंडू देखील फ्री हिट पाहायला मिळेल. प्रेशर 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 कुकरची घंटी खऱ्या अर्थानं वाजली गेल्या, कारण समोर ना फलंदाज देखील तितका दर्जेदार पाहायला मिळतोय क्रितेश गरज. सुपअप यावेळेस ती गोलंदाजी करावी लागेल मिस्टर अवधूतला, कारण समोर फलंदाज देखील तितकाच मातब्बर पाहायला मिळतोय. गोलंदाज अवधूत धावफलकाचा आलेख अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय 9-9 या धावसंख्यावरती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ ठिकाणी सामन्यामध्ये फक्त उपसरता बाकी पाहायला मिळते. गोलंदाज आपण जर पाहिलं तर वीरू सजवताना विथ द बॅटने चांगला परफॉर्मन्स राहिला, आता विथ द बॉलने देखील चांगला परफॉर्मन्स करतोय मिस्टर वीरू. यावेळेस फटका पडला क्षेत्ररक्षक स्वतः मिस्टर वीरू चुकी करणार नाही. सुंदर कॅच या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर इंडिव्हिज्युअली खऱ्या अर्थानं 7 षटकार आले आणि 45 धावा पाहायला मिळतात. नवीन बॅटर सेवलेस पाहायला मिळेल मिस्टर ऋषीला आपण पाहताय. विथ द बॅटने चांगला परफॉर्मन्स राहिला मिस्टर वीरूचा. आता आपण विथ द बॉलने देखील चांगला परफॉर्मन्स पाहतोय. एक परिपक्व ऑलराऊंडर कसा असावा त्याचं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहायला मिळत आहे मिस्टर वीरूच्या माध्यमातून.
गोलंदाज वीरू. यावेळेस आपण जर पाहिलं तर बॅच लिडिंग होती, थोडी विकेटच्या पाठीमध्ये थोडी चुकी झाली. त्या परिपाक आपण जर पाहिलं तर चेंडू सांगता निर्धार स्वरूपात झालेले आहे. टिचून गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. क्लासिकल गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते मिस्टर वीरूच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर अजून देखील 3 चेंडूचा खेळ शेष राहिला आहे. सामान्यतः फक्त मित्रांनो औपचारिकता बाकी आहे, उरली असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज वीरूला आपण पाहताय इन ॲक्शनमध्ये. सुपर तेच तर चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. क्लासिकल गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. 2 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि पुढील सामना असेल आपण जर पाहिला तर उर्मी 11 मनोर संघ यावेळेस फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. 22 संघ ज्या संघाला बाई मिळालेली आहे आणि यावेळेस जो संघ या ठिकाणी विजयी होईल तो संघ थेट या ठिकाणी समोर 2 हात करणार आहे. खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला होता. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विकेटची सॅक्रिफाईस देखील केली गेली होती. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वीरूच्या माध्यमातून 1 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतोय. जवळजवळ या ठिकाणी ध्रुव 11 सातपटी संघ विजयाच्या पाठीवर पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी आपण जर पाहिलं तर 9 चेंडू आहे. पंचायत संख्येत आपल्यापर्यंत पोहोचतेत आणि जवळजवळ 9 चेंडू पाहायला मिळतोय आणि 2 धावा पाहायला मिळत आहे. धावकाचा आलेख वृद्धिंगत होईल, फ्राय होईल, जाऊन पोहोचेल जवळजवळ 18 या दिवशी प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर ध्रुव 11 वाल्मिका सातपटी संघाने यावेळेस विजयावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. गेम अवेअरनेसची कमतरता, प्रेझेन्स ऑफ माइंडची कमतरता आणि त्याचाच परिपाक आपण जर पाहिलं तर यावेळेस ध्रुव 11 वाल्मिकी सातपटी संघाने विजयावरती शिक्का हा मोर्तब केला आणि फायनलमध्ये त्या संघाने प्रवेश केला आहे. आता